मैया तेरी जय हो मैया। प्रथम फूल है ओंकाराचा, प्रथम फूल है ओंकाराचा, वाहियले पायी प्रथम फूल है ओंकाराचा, वाहियले पायी या पूजेचा शुभ आरंभी गजाननाय, या पूजेचा शुभ आरंभी गजाननाय। वेदारंभी तुझीच स्तवने, वेदारंभी तुझीच स्तवने, ऋषी मुनी गाती वेदारंभी तुझीच स्तवने, ऋषी मुनी गाती तुला प्रार्थिते साम गायने योगी जन ध्याती, वीणेवरती सरस्वती तुझ, वीणेवरती वीणेवरती सरस्वती तुझ आळवीत राही, या पूजेचा शुभ आरंभी गजाननाय, या पूजेचा शुभ आरंभी गजाननाय। मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 बाप्पा मोरया रे, मोरया रे 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 बाप्पा मोरया रे। सारे ग
सा रे प गबन पगरे धर काळ रे हासी अभियानंदे 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 नाचुगा काळ रे तो भगवंतानी ने तो भगवंतानी ने तो भगवंतानी ने ताळ मृदुंग ताळ मृदुंग ताळ मृदुंग दक्षिणेकडे ताळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे ताळ मृदुंग दक्षिणेकडे ताळ मृदुंग दक्षिणे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू काळ रे नाम म्हणेवा केशवा नाम
सारे ग रे ध पद सारे ग रे ध सारे ग पद जन्मो जन्मी यावी सेवा जन्मो जन्मी यावी सेवा काळ दे महाराजांचं आगमन इथं व्यासपीठावर झालेलं आहे. तो 2 पावलं चालून बाहेर यायचं आहे. आपण या ठिकाणी या आणि या कथेचं या ठिकाणी आपण सुद्धा चांगल्या प्रतीचं कथा या ठिकाणी होणार आहे. आपण सुद्धा त्याचा व्यवस्थित आनंद घ्या. आज हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज कुलटे यांचं आगमन या ठिकाणी झालं. त्याचबरोबर त्यांना साथ देणारे आपले सर्वांचे जय बाबाजी भक्त परिवारचे लाडके प्राध्यापक राहुलजी शिंदे त्यांचे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर आगमन आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आज महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातून गायनाचार्य ऋषिकेश महाराज नवले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ते सुद्धा महाराजांना या ठिकाणी गायनासाठी मदत करतील. त्याचबरोबर सिंध वादक म्हणजे या समोर जो कॅशिओ जे आहे ते वादक बघा, महाराज कितीही प्रतीचे असले परंतु त्यांना साथीदार चांगले नसले तर महाराज सुद्धा या ठिकाणी कीर्ती करू शकत नाही. म्हणून एकदा महाराजांची धाय प्रजासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी गणेश दादा वाहक व त्याचबरोबर तबला वादक दत्ता भाऊ साळवे या दोघांसाठी मी एकदा विनंती करतो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आज इथे समोर बसलेले सर्व आज या पूर्ण कीर्तन कथा टीम या कथेचं पुनश्च एकदा परत आमच्या जय बाबाजी भक्त परिवार व त्याचबरोबर नर्मदा मैयाच्या या ठिकाणी उत्साहासाठी जेवढी समिती या ठिकाणी आली उपस्थित झाली त्यांच्यातर्फे या सर्व टीमचं हार्दिक स्वागत. मी आता परत एकदा विनंती करतो, आपण या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित व्हा. लगेच या ठिकाणी कथेसाठी पुढे शुभारंभ होईल. प्रथम या ठिकाणी महाराजांचं आणि या ठिकाणी ग्रंथाचं पूजन होईल. त्यानंतर कथेला या ठिकाणी सुरुवात होईल. मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या अखिल भारतीय नर्मदा परिक्रमा सेवा संघाचे अध्यक्ष नारायणजी चित्ते साहेब, मी यांना विनंती करतो की ग्रंथ पूजनासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावर या. व त्याचबरोबर आमचे कळवणचे भूषण किरण दादा निखाडे यांना मी विनंती करतो की महाराजांच्या पूजनासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावर जा. आपल्या हस्ते या ठिकाणी पूजन होईल. मी विनंती करतो नारायणजी चित्ते साहेब व त्याचबरोबर किरण दादा निखाडे लवकर या ठिकाणी पूजनासाठी समोर या. तदपत हरि दर्शन तदपत हरि दर्शन मन तदपत हरि दर्शन मोरे तुम बिन बिगड़े सगरे काज मोरे तुम बिन बिगड़े सगरे काज विनती करत मूरख क्यों लाज मोरे रखियो लाज मन तदपत हरि दर्शन तदपत हरि दर्शन. खाली बसलेल्याने गोड टाळी वाजवायची एक साथ. आपल्याला गोड
4 दिवस हे पुराण नर्मदा मैयाच्या तीरावरती श्रवण करत असताना गोड गंधर्वासारखे जे गान वंद लाभलेले आहे त्या सगळ्यांचं पूजन होतंय. जोरात टाळी वाजवायची सगळे. तुम्हारे द्वार का मैं हूँ जोगी, तुम्हारे द्वार का मैं हूँ जोगी, हमारी ओर नजर कब होगी, हमारी ओर नजर कब होगी, सुने मोरे व्याकुल मन की आवाज, आवाज, यानंतर ज्यांच्या माध्यमातून या कथेचं आयोजन नियोजन आहे, नवे नवे ज्यांच्या पायी परिक्रमेमुळे आपल्याला नर्मदा मैयाच्या तीरावरती गोड हा सत्संग लाभतोय, असे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे कृपापात्र शिष्य माऊली महाराजांचा सुद्धा मला वाटतं या ठिकाणी पूजन होणार आहे. बाबांसमोर पूजन करा. माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, अमुझी ज्ञानेश्वर माऊली, अमुझी ज्ञानेश्वर माऊली, अमुझी ज्ञानेश्वर माऊली. यानंतर आमचे हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती केदारनाथ बाबांचं या ठिकाणी पूजन होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अतुलित बलधाम हेमशैलावदेहं धनुजमन कुशानुज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. अन्यनि गर्भसम्भूतं वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदम्बुज तेजस्फुति प्रदेशं विधिद्रादिदेव सदा स्तुल्यमानं
समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव महायोग पीठे तटे विमरत्या वरम कुंडलिकाय धातु मुनिंद्र समागत्य तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं आये हनुमत विराजे कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जुगबधारी जिये पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी जित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी दास जन्म जन्म मुहिदे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा सद्गुरु जेणे तार्या संसार गुरु उन्होंने विशेष अत्यादुर्वेकावरी ओम नमो नर्मदाय ओम नमो नर्मदाय कारण कारण करुणा वरुणालय अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं सृष्टी निर्माण करणारा विधाता भगवान ज्यांच्या कृपेनं ब्रह्मदेवानं सृष्टीचं त्या ठिकाणी निर्मिती करावी असे असणारे भगवान शिवजी भोलेनाथ बाबाच्या कृपाशीर्वादानं आणि नर्मदा मैयाच्या कृपेनं खऱ्या अर्थानं पावन पवित्र त्या ठिकाणी झालेला आपला परिसर आणि या परिसरामध्ये आज किम निमित्तानं हा ज्ञान उत्सव चालू आहे किम निमित्तानं खऱ्या अर्थानं हे नर्मदा पुराण मार्मिक चिंतन त्या ठिकाणी आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आपल्या सर्वांचे परिचित असणारे हरिभक्तपरायण परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी ज्ञानेश्वर नंदगिरीजी महाराज अर्थात माऊली बाबा नर्मदा पुराणानुसार अर्थात मार्कंड्य महामुनीनं नर्मदा मैयाच्या पुराणामध्ये बाबा काही विधी कर्म आपल्या जीवनामध्ये परिक्रमा करत असताना कशा पद्धतीने केली पाहिजे त्याचं वर्णन आलंय आणि त्यापैकी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस बाबांची चालत असेल ही नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि या पायी परिक्रमामध्ये मला वाटतं 3रा चातुर्मास आणि त्या चातुर्मासाची पूर्ण होती म्हणून या कथेचं आयोजन नियोजन एवढ्या गोड मोठ्या महात्म्याची खऱ्या अर्थानं नर्मदा मैयाची पायी परिक्रमा चालू आहे आणि त्या परिक्रमेच्या चातुर्मास सांगतेच्या निमित्तानं जर तुम्हाला मला कथा श्रवण करायला भेटत असेल इथं बसलेल्या महाराजांना जर कथा करायला भेटत असेल नर्मदा मैयाच्या तटावरती तर याच्यापेक्षा दुसरं भाग्य आपल्या जीवनामध्ये कोणतंच नसेल नाही का काय भाग्य असेल महाराज आपल्या जीवनामध्ये का ज्या ठिकाणी माझ्या नर्मदा मैयाचा उगम व्हावा अशा पावन पवित्र नर्मदा मैयाच्या तटावरती आपल्याला कथा श्रवण करायला भेटते आणि त्याच तटावरती माझ्यासारखे एका सामान्याला ही कथा करण्याचा योग येतो हे सुद्धा काहीतरी नर्मदा मैयाची कृपा आशीर्वादच आहे आणि शंश माध्यमातून खऱ्या अर्थानं बाबांशी माझा समन्वय त्या ठिकाणी साधला
ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं योगाला आमचे केदारनाथ महाराज आहे, श्री बाबांच्या माध्यमातून या कथेचं आयोजन नियोजन झालं, मला इथे येण्याचं योगाला त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी गोड जे तबल्याची साथसंगत करता हरिभक्त परायण म्हणजे दत्तू महाराज साळवे आहे, या बाजूला गोड सिंताची साथसंगत करता आमचे गणेश महाराज आहे, या बाजूला गोड गायनाची साथसंगत करता उभा नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज गाजतोय म्हणजे ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर चाहूल लागते असे राहुल महाराज, श्री महाराजांना मनापासून धन्यवाद आहे. या बाजूला गोड गायनाची साथसंगत करता सुरगंधर सर्वेशकर हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज नवले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे लासलगावकर काका आहे, त्यांनाही धन्यवाद. दोन्ही कॅमेरेमॅन मला वाटतं बालाजी टीव्ही चॅनल आणि त्याच पद्धतीने आपला शिवलग चॅनल आहे. आणि एवढ्या लांबचा प्रवास करून आल्याच्या नंतर ज्यांचा चेहरा पाहिल्यानंतर प्रफुल्लित झालो असे प्रफुल्ल नाही का, आमचे प्रफुल्ल माऊली अतिशय गोड आहे. सगळं नियोजन वगैरे सगळं आमच्या बाबांनी सांगितलं, पण त्यांना इतका आनंद झाला. आमचं मित्रत्वाचं नातं आहे महाराज, ज्या वेळेला त्यांना माहिती झालं ऋषिकेश महाराजांची कथा, इतका आनंद झाला ते म्हणजे बस याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही. आमचे प्रफुल्ल दादा आहे, आमचे संतोष भाऊ आहे, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. साऊंड सुद्धा अतिशय गोड आहे, तुमचा भला मोठा अड्डा असेल, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. मातृवर्ग पितृवर्ग या तात्म्यात सगळ्या महात्म्यांच्या शरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. त्यानंतर काही भक्त त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. मला सांगा, मी बोलतो ते तुम्हाला कळतं ना? काहीला कळतं, काहीला नाही कळत. मग त्यांनी एक अंदाज लावायचा, काय शेजारची ठकीमान हली ती म्हणून सकीत मान हालायची, चालून द्यायचं नाही का? असो त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे. आणि आज या मार्मिक चिंतन कथेचा आपल्याला पहिल्यापासून विस्तारानं ही कथा बघणं 4 दिवसामध्ये बाबा शक्य नाही. 4 दिवसामध्ये नाही, चातुर्मासामध्ये पूर्ण 4 महिने आपण जर ही कथा श्रवण केली तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ही कथा पूर्ण होऊ शकत नाही. पण तिचं थोडं मार्मिक म्हणजे आपल्या भाषेमध्ये महत्वाचं, पण नर्मदा मैयाचं असं कुठलंच चरित्र नाही का ते महत्वाचं नाही. पण थोडक्यामध्ये ज्या पद्धतीनं नर्मदा मैया भगवान शिवजी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आपल्यावरती कृपा करतील त्या पद्धतीने आपण 4 दिवसामध्ये कथा करण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी जेवढं होईल तेवढं मराठी, थोडं हिंदीमध्ये, कारण माझे बाकीच्या भाषा काही एवढे खास मला जमत नाही, अगदी कबूल केलेलं बरं. इंग्लिश भाषेमध्ये तसं मी बोलू शकतो प्रभू भाऊ बरं का, पण इंग्लिश भाषेमध्ये बोलायला लागल्यावर मी तुम्हाला काही कळणार नाही. एक तर तुम्ही अगोदर दाबून जेवण केलेली नाही का, त्याच्यामुळे मी इंग्लिश मध्ये काही बोलणार नाही. दुसरी गोष्ट, हिंदीमध्ये थोडं बोलण्याचं, जास्त काही हिंदीत बोलणार नाही, कारण हिंदी आते आणि हेलपाटे खाते, मग चव घालून गेल्यापेक्षा असं मराठीत थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही नर्मदा मैयाची पावन पवित्र कथा, इतकी पवित्र कथा आहे महाराज. नर्मदा मैयाची कथा किती पवित्र आहे, का झाली ही कथा, कोण या कथेची निर्माता, आपल्याला एक चिंतन करायचंय. आज जरा आपल्याला कमी कालावधी म्हणजे ज्या कालावधीमध्ये आपली कथा संपण्याची वेळ होती त्या कालावधीमध्ये सुरू झाली आहे, पण त्या माध्यमातून आज थोडीशी कमी कथा बघून उद्यापासून आपण संक्षिप्तानं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकदा प्रसंग असा निर्माण झाला. नेहमी शरण्यामध्ये 88,000 ऋषींचं त्या ठिकाणी ब्रह्मसत्र चालू आहे आणि त्या ब्रह्मसत्रामध्ये शौनकादिक ऋषी बसलेले असताना त्यांनी सूत महाराजांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला. महाराज, आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला आतापर्यंत अनेक कथा आमच्या समोर मांडल्यात, आमच्या समोर आम्हाला भगवान परमात्म्याच्या अनेक लीलांचं वर्णन केलं, भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन आम्ही तुमच्या मुखातून श्रवण केलं, पण आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला तीर्थाविषयी त्या ठिकाणी ऐकायचंय. तसं जर पाहिलं तर नर्मदा मैया नावाचं तीर्थ आणि भगवान शिवजी वेगळे नाहीच आहे. तुम्ही भगवान शिवाची कथा श्रवण करा, तितकंच फळ आहे, आणि नर्मदा मैयाची कथा श्रवण केली तरी तितकंच फळ आहे. म्हणून म्हणताना शिव कहानी सुनो रे बाई नर्मदा कहानी, शिव कहानी सुनो रे बाई नर्मदा कहानी, शिव कहानी सुनो रे बाई नर्मदा कहानी,
शिव कहानी सुनो रे भाई नर्मदा कहानी 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 हो शिव कहानी सुनो रे भाई मैया कहानी प्यार से सुनाओ सारे जग सुनाओ प्यार से सुनाओ सारे जग को सुनाओ महिमा शिव नाम की महिमा नर्मदा नाम की शिव कहानी सुनो रे भाई नर्मदा कहानी शिव कहानी सुनो रे भाई रेवा कहानी शिव कहानी सुनो रे भाई नर्मदा कहानी शिव कहानी सुनो रे भाई मैया कहानी प्रश्न विचारला का हो आम्हाला आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये तुम्ही बऱ्याच भगवान परमात्म्याच्या लीलेविषयी त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं बऱ्याच तीर्थांसंबंधी सुद्धा आम्ही तुमच्या मुखामधून त्या ठिकाणी कथा श्रवण केली ब्रह्मदेवाशी जी संबंधित आहे त्या गंगेचं त्या तीर्थाचं नाव आहे सरस्वती भगवान विष्णू परमात्म्याशी जी संबंधित आहे त्या तीर्थाचं नाव आहे गंगा मैया त्या पद्धतीनं भगवान शिवाशी जी संबंधित आहे जी भगवान शिवापासून उत्पन्न झाली तिचं नाव आहे नर्मदा मैया त्या नर्मदा विषयी त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आम्हाला कथा श्रवण करायची आहे त्या नर्मदा मैया विषयी तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा असं त्या ठिकाणी शौनकांनी सुतांना विचारल्याबरोबर सुत महाराज त्या ठिकाणी शौनकांना सांगता बाबा तुम्ही अतिशय गोड प्रश्न मला विचारला मग व्यास निर्मित जे काही नर्मदा महापुराण आहे मी ते तुमच्या समोर व्यासांनी जे नर्मदा मैयाचं वर्णन केलंय मी ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो बघा एकदा वायू देवतानं अर्थात वायूनं भगवान शिवाला नर्मदा मैयाविषयी प्रश्न विचारल्यानंतर भगवान शिवानं वायूला ही कथा नर्मदा मैयाची सांगितली वायुदेवानं मला वाटतं ही कथा स्कंदाला अर्थात कार्तिक स्वामींना त्या ठिकाणी सांगितली कार्तिक स्वामींकडून ही कथा वशिष्ठ मुनींनी त्या ठिकाणी श्रवण केली आणि वशिष्ठ मुनींकडून मला वाटतं पाराशर ऋषींकडे ही कथा आली अशा अनेक महात्म्यांकडून जी कथा मी श्रवण केली मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो अनेक कथा प्रवक्ते नर्मदा महापुराणाचे होऊन गेले पण मूळ कथा जर कोणी सांगितली असेल तर ती भगवान शिवजीनं त्या ठिकाणी सांगितली आणि भगवान शिवजीचं सगळ्यात प्रिय तीर्थ जर कोणतं असेल तर ते नर्मदा मैया बघा किती पवित्र तीर्थ आहे नर्मदा मैया तर त्या ठिकाणी म्हटले बघा असाच प्रश्न एकदा परीक्षिती पुत्र जन्मेजयानं त्या ठिकाणी महर्षी वैशंपायन ऋषींना त्या ठिकाणी विचारलं होता आणि वैशंपायन ऋषींना विचारल्याच्या नंतर त्यांना सांगितलं का हो मी असं ऐकलंय माझ्या पूर्वजांचं चरित्र मला तुमच्या मुखामधून श्रवण करायचंय मी असं ऐकलं हमारे जो पूर्वज थे उन्होंने बहुत पीड़ा बहुत दुख बहुत तिरस्कार सहन किया है मग का ते दुःख का तो त्रास त्या ठिकाणी सहन केला का त्यांच्या जीवनामध्ये एवढं दुःख झालं ते वनवासामध्ये असताना सर्व पृथ्वी भ्रमण करत असताना सगळे तीर्थ समुद्रापर्यंत त्यांनी ती प्रदक्षिणा कशी केली सर्व तीर्थांपर्यंत ते कसे गेले याचं वर्णन तुम्ही माझ्या जीवनामध्ये सांगा त्यावेळेला जन्मेजयाने जे त्या ठिकाणी वैशंपायन ऋषीने जे जन्मेजयाला सांगितलं तेच सूत महाराज सांगता त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एकदा प्रसंग असा निर्माण झाला ज्या वेळेला त्या ठिकाणी पांडव वनवासामध्ये आहे आणि पांडव वनवासामध्ये त्या ठिकाणी असताना द्रौपदी मातेसह
काम्य ब्राह्मणासह अनेक ऋषीमुनीसह त्या ठिकाणी विंध्याचल पर्वताकडे त्या ठिकाणी निघाले आणि निघाल्याबरोबर त्या पर्वताकडे आल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये भास्करास अर्थात सूर्यासम तेजस्वी महापुरुषाला पाहिल्याच्या नंतर त्या सर्व संत मंडळीने त्या सर्व पांडवांनी त्या महात्म्याला नमन केलं. त्या महात्म्यांचं नाव आहे ज्यांच्यामुळे आपण कथा श्रवण करतोय, ज्यांच्या पासून ही कथा आपल्यापर्यंत आली अशा मार्कंड्य महामुनीला तेजस्वी महात्म्याला पाहिल्याच्या नंतर सर्वजण त्या ठिकाणी नमस्कार करत आहेत. पण तो नमस्कार केल्याबरोबर ज्या वेळेला युधिष्ठिरानं अर्थात धर्मानं नमस्कार केला, साधूच तेज काही आगळं वेगळं असतं बाबा. हे तेज काही खाण्यातून प्राप्त झालेलं नसतं. बघा इथं बसलेले जे महात्मे ते जप करता बाबा, आमचे सगळे दोन्ही महात्मेवरती बसलेले, तिकडे खुर्चीवरती बसलेले ते महात्म्यांकडे बघा, इकडे बसलेले बाबा, आणि आपल्याकडे एकदा बघा, आपल्या घरी काय खायला कमी बरोबर नाही का, सगळं आहे, काजू आहे, बदाम आहे, सगळं आहे. पण यांच्याकडे जे तेज आहे ना महाराज, ते किती पैसा दिल्याच्या नंतर प्रभू भाऊ आपण कमवू शकत नाही का. यांना दिलेलं जे तेज आहे आमच्या माऊली बाबांना आहे, आमच्या केदारनाथ बाबांना आहे, आमच्या श्री बाबांना आहे. यांना जे दिलेलं तेज आहे ना, हे काही कुठली औषधी वगैरे काही लावून, काही तयार केलेलं केमिकल युक्त साहित्य लावून आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं तेज नाही, तर नर्मदा मैयाची साधना केल्याच्या नंतर नर्मदा मैयानं दिलेलं तेज आहे महाराज. ते काही सहज असं जे प्राप्त होत नसतं बघा. म्हणून त्या तेजस्वी महात्म्यांना त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर नमस्कार केला. मार्कंडेय महामुनी विचारता, तुम्ही इथं का आले? इथं येण्याचं कारण तुम्ही कोण आहे? म्हटले माझं नाव धर्म आहे, मी युधिष्ठिर आहे. बरोबर, इथं येण्याचं कारण काय आहे? त्यावेळेला धर्मराजानं सांगितलं, म्हटले महाराज आमच्या जीवनामध्ये मी असं समजतो का तुमच्यासारखा दीर्घ आयुष्य, तुमच्यासारखा आयुष्यवान या जगतामध्ये कोणी नाही. कारण मार्कंडेय महामुनीच्या जीवनामध्ये आयुष्याची जर गणना केली तर या जगतामध्ये मार्कंडेय महामुनीला जितकं आयुष्य तितकं कोणालाच नाही. किती आयुष्य? 14 चौकडे आयुष्य मार्कंडेय महामुनीच्या जीवनामध्ये. मग असे असणारे मार्कंडेय महामुनी तुमच्यासारखं दीर्घ आयुष्य या जगतामध्ये कोणीच नाही. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक प्रलय तुमच्या डोळ्यानं पाहिले, पण ते प्रलय बघत असताना सर्व तीर्थाचा त्या ठिकाणी प्रलयामध्ये नाश झाला. पण जिचा कधी प्रलय आल्याच्या नंतर सुद्धा नाश झाला नाही, त्या नर्मदा विषय, नर्मदा मैया विषय माझ्या जीवनामध्ये मला तुम्ही काहीतरी सांगा म्हटले. कारण बघा तुम्ही सगळं ते डोळ्यानं पाहिलंय. तुम्ही प्रलयाच्या कालावधीमध्ये सहस्र बाहू, सहस्र उदर, सहस्र मुख असणारा भगवान परमात्मा त्या प्रलयामध्ये पाहिला. आणि त्या प्रलयामध्ये मग सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रलयामध्ये नाश झाल्याच्या नंतर ही नर्मदा मैया कशी राहिली याचं वर्णन करून माझ्या जीवनामध्ये सांगा. त्यावेळेला त्या ठिकाणी मार्कंडेय महामुनी म्हणता, अतिशय गोड प्रश्न तुमच्या जीवनामध्ये विचारलाय. आणि सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर नर्मदा मैया किती पवित्र आहे म्हटले. बघा तुमच्या जीवनामध्ये ही जी तुम्ही कथा श्रवण करणार आहे ना, या कथेचं पुण्य काय? बघा आपल्या जीवनामध्ये नर्मदा मैयाची पायी परिक्रमा केल्याच्या नंतर तर अनन्य साधारण पुण्य आहेच, पण नर्मदा मैयाची जी कथा श्रवण करतो त्या पुण्याचं वर्णन करत असताना मार्कंडेय महामुनी सांगतात, आपल्या जीवनामध्ये नर्मदा मैयाची फक्त कथा जरी श्रवण केली तर हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य फक्त नर्मदा मैयाच्या कथा श्रवणानं त्या ठिकाणी भेटतं. किती पुण्यवान, किती पावन पवित्र ही कथा असेल विचार करा. आणि ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहज ऐकायला भेटते. आपलं काहीतरी भाग्य असेल, कारण आपल्या जीवनामध्ये बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. मग अशी असणारी नर्मदा मैया प्रलयामध्ये सुद्धा तिचा कशा पद्धतीनं नाश झाला नाही याचं वर्णन त्या ठिकाणी पुढे आलं आहे. पण त्याच्या अगोदर ही नर्मदा मैया मृत्यू लोकामध्ये येत असताना तिची अगोदर उत्पत्ती जर कुठे झाली असेल तर ती स्वर्गामध्ये झाली, ती ब्रह्मलोकामध्ये होती. मग देवांच्या माध्यमातून भगवान शिवजीच्या सांगण्या भगवान शिवजीला सांगितलं आणि त्या माध्यमातून ती नर्मदा मैया मृत्यू लोकामध्ये आली. पण अगोदर ती ब्रह्मलोकामध्ये होती. मग
तिथं कशी निर्माण झाली, अर्थात स्वर्गामध्ये असेल, ब्रह्मलोकामध्ये असेल, देवलोकामध्ये ही मैया कशी निर्माण झाली, तसं याचं वर्णन शास्त्रामध्ये असं आलेलं आहे. एकदा प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहिती का, हे जग ज्या वेळेला निर्माण करायचं तर पहिलं या जगतामध्ये काहीच नव्हतं. काही म्हणजे सगळं जलमय होतं. जसं नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये जल दिसतं, सर्वत्र आपल्याला जल दिसत होतं. इथं काहीच नव्हतं. काही पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. हो, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यची होते पाही, अवघे शून्यची होते पाही, अवघे शून्यची होते पाही, अवघे शून्यची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते ढालगज निर्माण झाले, ते ढालगज निर्माण झाले, ते ढालगज निर्माण झाले, ते ढालगज निर्माण झाले. पहिले कोठेच नव्हते काही, काहीच नाही म्हणजे चंद्र नाही, सूर्य नारायण, तारा नाही. पण ज्या वेळेला हे जगत निर्माण करायचं, आता बघा प्रत्येक कल्पामध्ये हे जगताच्या निर्मितीचा वेगवेगळा प्रसंग आलाय. पण ज्या वेळेला हे जगत भगवान शिवजी पासून निर्माण झालं. आता ब्रह्म महापुराणामध्ये पाहिलं तर ब्रह्मदेवापासून सृष्टीची निर्मिती सांगितली. विष्णू महापुराणामध्ये भगवान विष्णू परमात्म्यापासून सांगितलंय. शिव महापुराणामध्ये भगवान शिवापासून सांगितलंय. मग ज्यावेळेला भगवान शिवजी पासून या सृष्टीची त्या ठिकाणी निर्मिती होणार, त्यावेळेला भगवान शिवजीनं काय केलं माहितीये का, आपल्या अंगाला, अर्थात आपल्या अंगाचा जो डावा भाग आहे त्या डाव्या भागाला काय केलं माहितीये का, अमृत सोडलं. आता अमृत चोळल्याच्या नंतर अगोदर भगवान परमात्म्यानं काय केलं होतं माहितीये का, विष ग्रहण केलं. ज्यावेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला विष ग्रहण केलं होतं. आणि ते विष ग्रहण केल्यामुळं भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये त्रास त्या ठिकाणी होत होता. नवे नवे काही ठिकाणी तर असं वर्णन आहे, या नगराला, अर्थात या पावन पवित्र क्षेत्राला अमरकंठ का म्हणता, याचं कारण असं आहे, ज्यावेळेला भगवान परमात्म्याच्या कंठापर्यंत विष आलं त्यावेळेला त्या विषाचा दहा शांत होण्याकरता भगवान शिवजीनं या भूमीवरती त्या ठिकाणी तपश्चर्या केली. त्याचा परिणाम आपल्या जीवनातलं ते सगळं दुःख निर्मूळ त्या ठिकाणी निघून गेलं. कंठापर्यंत आलेलं विष निघून गेलं, म्हणून याला अमरकंटक असं म्हणतात. याचे सुद्धा अनंत कारण आपल्याला आलेले. या अमरकंटक क्षेत्राला अमरकंटक का म्हणतात याचं एक एक कारण आपल्या जीवनामध्ये बघणार आहे. प्रसंग असा निर्माण झाला, डाव्या भागाला त्या ठिकाणी अमृत चोळल्याबरोबर विषाचा भाग निघून गेला आणि त्याच्यापासून एक मुलगा, लहानसं बालक त्या ठिकाणी निर्माण झालं. आता लहान बालक ऋषी बाबा निर्माण झाल्याच्या नंतर झालं असं, ते बालक रडायला लागलं. रडायला लागल्याच्या नंतर ते विचारते, मला का निर्माण केलं. त्यावेळेला भगवान शिवजी त्याला सांगतात, तू तप कर. त्यावेळेला त्यांना तपश्चर्या त्या ठिकाणी बसवलं, तपश्चर्या करायला सांगितली. आणि ते लहान असणारं बालक, याला नाव काय द्यायचं, आपल्या डाव्या भागाला अमृत चोळलं, विषाचा भाग निघून गेला आणि त्याच्यापासून मुलगा निर्माण झालं, म्हणून त्यांना नाव पडलं विष्णू. मग असे असणारे भगवान विष्णू परमात्मा त्यांना तपश्चर्या करायला सांगितली. आणि ते तपश्चर्या करत असताना बराच कालावधी लोटला. मला इथं तप करायला का लावलं, काय झालं, कोणत्या कारणानं. मग त्यांनी बघितलं, परत तप तप शब्द ऐकायला आला. परत तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शिवजी म्हणता, माझं काहीतरी कार्य आहे, मी तुम्हाला ते कार्य सांगतो. आणि ते कार्य झाल्याच्या नंतर अर्थात तुम्हाला सृष्टीची निर्मिती त्या ठिकाणी करायची आहे. मग सृष्टीची निर्मिती करत असताना तुमच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म होईल. ब्रह्मदेव त्या ठिकाणी सृष्टीची निर्मिती करतील आणि तदनंतर त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मी काय कार्य, कोणी काय काम करायचं हे नंतर सांगेल, असं म्हणून भगवान शिवजी अंतर्धान पावले. इकडं प्रसंग असा निर्माण झाला, भगवान विष्णू परमात्म्याच्या नाभी कमळामधून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेव इकडं तिकडं बघायला लागले, माझा जन्म कुठून झाला. तेवढ्याला पाहिलं तर यांच्या नाभी कमळातून जन्म झाला. त्यांच्याकडे गेल्याबरोबर दर्शन घेतलं, पण भगवान विष्णू परमात्म्याच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवल्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनंत जन्माचं ज्ञान झालं. आणि अनंत जन्माचं ज्ञान झाल्यानंतर यांनी विचार केला, का रे आपण यांचं दर्शन काय घेतोय. म्हटले
तर हे त्या ठिकाणी आपण असं समजतो यांच्यापासून माझा जन्म झाला, पण नाही, या जन्मामध्ये यांच्यापासून माझी निर्मिती आहे, पण याच्या अगोदरच्या कल्पामध्ये माझ्यापासून यांची निर्मिती होती. मग त्या ठिकाणी मी कसं यांचं दर्शन घ्यायला पाहिजे म्हणून लांब जाऊन उभे राहिले. त्यावेळेला भगवान विष्णू परमात्मा म्हणता, वत्सा इकडे ये. इकडे ये म्हटल्याबरोबर म्हटले वत्सा म्हणजे मुला. मला इथं का बोलवलं? इथं बोलवण्याचं कारण असे, मला मुलगा म्हणतात. म्हटले हो. म्हटले मी कस काय तुमचा मुलगा? तुम्हीच माझी मुलगा. म्हटले अरे तू माझ्या नाभी कमळातून जन्माला आला. या कल्पामध्ये मी तुमच्यापासून जन्माला आलो, पण याच्या अगोदरच्या कल्पामध्ये माझ्यापासून तुमची निर्मिती आहे, म्हणून मी तुमचा पिता. विष्णू परमात्मा म्हणता मी तुमचा पिता, ब्रह्मदेव म्हणता मी तुमचा पिता. दोघांचं त्या ठिकाणी युद्ध झालं आणि ज्यावेळेला दोघांचं युद्ध झाल्याच्या नंतर शस्त्रास्त्राचा मारा एकमेकावरती त्या ठिकाणी व्हायला लागला आणि शस्त्रास्त्राचा मारा होत असताना त्या एकमेकावरती शस्त्र अस्त्र आदळल्याबरोबर एक भला मोठा अग्निस्तंभ त्या ठिकाणी प्रगट झाला आणि तो अग्निस्तंभ प्रगट झाल्याच्या नंतर त्यातून भगवान रुद्र परमात्म्याचा क्रोधायमान झालेले भगवान रुद्र अर्थात भगवान शिवजीचं प्रागट्य झालं आणि ते भगवान शिवजी क्रोधायमान हे तुम्ही का करता युद्ध? त्यावेळेला घडलेला वृत्तांत सांगितला. हा म्हणतो मी तुझा पिता आहे, तो म्हणतो मी तुझा पिता. कोण कोणाचा पिता आणि कोण कोणापेक्षा मोठा आहे हे ठरवण्याकरता आपण एक परीक्षा बघू म्हटली. काय परीक्षा बघायची? एकानं खाली जायचं, खाली त्या ठिकाणी या सृष्टीचा अंत लावायचा, एकानं वरती जायचं, सृष्टीचा अंत लावायचा. जो कोणी अंत लावून परत येईल ना म्हटले त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अंत लावून जो परत आला तो मोठा आणि दुसऱ्यानं त्याला पिता मानायचं. म्हणून भगवान ब्रह्मदेवानं हंसाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेव वरती गेले. भगवान विष्णू परमात्म्यानं त्या ठिकाणी वराह रूप धारण करून ते खाली गेले बरोबर विष्णू परमात्म्याला मात्र काही अंत लागला नाही आणि तो अंत न लागल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये ते म्हणता जाऊ द्या मी पिता मानायला तयार आहे, पण आपल्याला अंत लागला नाही. भगवान परमात्मा खरं बोलले विष्णू परमात्मा, पण ब्रह्मदेव म्हणता रे भांडण मी निर्माण केलं आणि आता जर माझ्या बाजूने निकाल नाही लागला तर तो माझा अपमान आहे. म्हणून ब्रह्मदेव जरा खोटं बोलल्याच्या नंतर भगवान शिवाला ते कळालं. भगवान शिव क्रोधायमान त्या ठिकाणी झाले आणि क्रोधायमान झाल्याच्या नंतर सांगितलं ब्रह्मदेवा जा, या मुखानं तुम्ही खोटं बोलले ना, ज्या मुखानं तुम्ही खोटं बोलले जगात या मुखाचं तुमचं कोणी दर्शन घेणार नाही. ब्रह्मदेवाला शाप दिला. विष्णू परमात्म्याला सांगितलं बघा आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आज खरं बोलले म्हणून आजपासून मी तुम्हाला माझ्या हृदयामध्ये धारण करणार. आणि त्यावेळेला अजून सुद्धा भगवान शिवजीचा क्रोध त्या ठिकाणी शांत झालेला नाही आणि त्यावेळेला ते तांडव नृत्य करायला लागले आणि तांडव नृत्य करता करता त्यांच्या अंगाला जो घाम आला त्या घामापासून नर्मदा मैयाची देवलोकामध्ये त्या ठिकाणी निर्मिती झाली. आता देवलोकामध्ये म्हणजे तिथेही घामापासूनच आहे आणि मृत्यू लोकामध्ये सुद्धा घामापासूनच आहे. मग ही मृत्यू लोकामध्ये कशी प्रगट झाली तर त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला. एकदा काय झालं माहितीये का, हे सगळे देव देवता तपश्चर्या करता भगवान परमात्म्याची तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शिवजीची आराधना करता आणि भगवान शिवजीची आराधना केल्याबरोबर भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर भगवान शिवजी म्हणता, त्रिलोचन भगवान परमात्मा म्हणता का हो तुम्ही माझी आराधना का केली याचं कारण सांगा. त्यावेळेला सगळ्या देवदेवतेनं सांगितलं बघा पृथ्वी भूमी ही कर्म प्रधान आहे, अर्थात पृथ्वी ही कर्म क्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक नद्या आहेत, अनेक ओहोळ आहे, पण पितरांना तर्पण केल्याच्या नंतर अर्थात आपल्या पितरांचा उद्धार करणारी तीर्थ या जगतामध्ये अविनाशी तीर्थ या भूतलावरती नाही. मग आमची अशी अपेक्षा आहे जे इथं निर्माण झालेलं हे नर्मदा मैया नावाचं तीर्थ आहे, अर्थात आपली मैया आहे. या मैयाची इथं काही गरज नाही. मग हिची खरी गरज या जड जीवाच्या उद्धारा करत आहे. मग एक काम करा, हिला मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी हिला पाठवा, तरच आपल्या पितरांचा त्या ठिकाणी उद्धार होईल. त्यावेळेला भगवान शिवजी सांगता जे तुम्हाला देण्याकरता अशक्य आहे ती गोष्ट तुम्ही मागू नका. भगवान शिवानं देवांना सुद्धा म्हणावं ही गोष्ट तुम्हाला अशक्य आहे, पण तरी सुद्धा देवांच्या आग्रहावरून
भगवान शिवजी त्या ठिकाणी सांगता काळजी करू नका, मी नर्मदा मैयाला त्या ठिकाणी भूतालावरती नेण्याचा प्रयत्न करणार आहे. मग प्रसंग असा निर्माण झाला, ज्या वेळेला भगवान शिवजीची त्या ठिकाणी आराधना चालली, असं म्हणता भगवान शिवजी तपश्चर्येला बसले. आता तपश्चर्येला तुम्ही म्हणशाल महाराज या विश्वाचा निर्माता, ही सृष्टी निर्माण करणारा भगवान परमात्मा कुणाची आराधना करणार आहे? ताई का आपण सगळं विश्व ज्याची आराधना करतोय ना तो भगवान शिवजी भजन करतोय. कोणाचं? रामप्रभूचं काय? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेवा, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, ओ भजन करे महादेव, भजन करे महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. जय हो. भगवान शिवजी भजन करता. कुणाचं? भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. अखंड भगवान शिवजी त्या ठिकाणी भजन करतात. भगवान शिवजी त्या ठिकाणी भजनाला बसले. भगवान शिवजी तपश्चर्या करायला लागले. असं वर्णन आहे 10,000 वर्ष भगवान शिवजी त्या ठिकाणी तपश्चर्या करतात. आणि तपश्चर्या करता करता भगवान शिवजीला उग्रतेला त्या ठिकाणी घाम आला. आणि तो घाम आल्याबरोबर एक कन्या उत्पन्न झाली, एक बालिका, एक कुमारिका उत्पन्न झाली. म्हणजे बघा भगवान शिवाला घाम आल्याच्या नंतर तिच्यापासून सुद्धा कुमारिका उत्पन्न होते. ती सामान्य नाही, जगाचा उद्धार करणारी. याच्या पुढे जाऊ म्हणजे देवाच्या साधूच्या घामामध्ये सुद्धा ताकद आहे. मला तुम्ही बघा आपण गणपती बाप्पाची निर्मिती बघतो बाबा कशी, तर गणपती बाप्पाची निर्मिती झाली पार्वती मातेच्या कसापासून? मळापासून, नाही का? म्हणजे आपल्यालाच फक्त आंघोळीला सापली पार्वती मातेला काही सांगितलं नव्हतं, नाही का? पण मळापासून म्हणजे शक्तीपासून. पण ऐका पार्वती मातेच्या मळापासून म्हणजे शक्तीपासून गणपती बाप्पाचं प्रागट्य आणि भगवान शिवजीच्या घामापासून एका कुमारिकाचं म्हणजे देवाचा घाम सुद्धा या जगतामध्ये पवित्र आहे. आपल्या घामापासून होईल का एखादं तीर्थ निर्माण? आपल्या घामापासून तीर्थ नाही निर्माण होणार. मग आपल्या घामाना असा वास सुटतो, वास, नाही का? ते बाजूला आहे म्हणतो, नाही का? पण असं झालं. असं शेवटाला एक कन्या उत्पन्न झाली. तिनं विचार केला, अरे मला कशा करता मी उत्पन्न झाली असेल, मला मी का निर्माण झाली? पण तिनं पाहिलं, अरे मी ज्यांच्यापासून निर्माण झाले ते जर डोळे लावून ध्यान करतात तर मी सुद्धा त्यांच्या समोर डोळे लावून ध्यान केलं पाहिजे.
म्हणून त्यांच्या समोर डोळे लावून ती ध्यान करायला लागली. आणि शेवटाला भगवान शिवजीचं तप संपलं. तप संपल्याबरोबर अर्थात समाधी उत्थान झाली. भगवान शिवजीनं डोळे उघडून पाहिले, अरे कोण आहे, किती सुंदर आहे, का तपश्चर्या करतात. आणि भगवान शिवजीला तप करणारे फार आवडता महाराज. कारण भगवान शिवजी सुद्धा कुठे गेले का समाधी लावणारे, कुठे गेले का तपश्चर्या आराधना त्या ठिकाणी करणारे. आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये इतका आनंद झाला आहे. कोण आहे, परत पाहिलं तर अरे यांची निर्मिती तर आपल्या स्वेदापासून त्या ठिकाणी झालेले, हे आपलंच वत्स आहे, आपलाच कोणीतरी आहे, आपल्या अंशापासून हा आपला अंश आहे. आनंद झाला. मग यांना जवळ बोलवलं पाहिजे. बघा आपलं वारकरी कुटुंब असेल महाराज, आणि वारकरी घराण्यामधलं आपला मुलगा जर टाळकरी निघालं, माळकरी असं गुड गाणारं निघालं, आपल्याला जितका आनंद आहे महाराज तितका आनंद कोणला बापाला. मग बाप काय करतो, बाबा असं जवळ बोलवतो, पोराच्या डोक्यावर हात पुरतो, ते जर चांगलं निघालं तर. आणि ते का जर का बेकार निघालं पिढ्या ओढणार, मग त्याला जवळ नाही घेत, मग फटकी दो बाप, मग नाही जवळ घेत, नाही का. मग झालं असं महाराज, यांना जवळ बोलवलं पाहिजे. पण भगवान शिवजी विचार करतात यांना काय म्हणून आवाज द्यायचा. मुला इकडे ये म्हणावं, ती जर मुलगी निघाली तर. आणि मुलीला इकडं मुलगी ये म्हणून बोलवलं, आणि तो जर मुलगा निघाला तर. नर म्हणून बोलावं, आणि ती जर मादी निघाली तर. आणि मादी म्हणून अर्थात श्री म्हणून बोलावं, आणि तो नर निघाला तर. म्हणून नराचाही उच्चार केला आणि मादीचाही उच्चार केला, आणि आवाज दिला नर मध्ये. आणि तेव्हापासून नाव पडलं ती म्हणजे नर्मदा. आणि तेव्हापासून आपण सर्वजण जय जयकार करतोय. काय नर्मदे हर बोलो, नर्मदे हर, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर, 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 नर्मदे हर बोलो, नर्मदे हो हर, नर्मदे हर बोलो, नर्मदे 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 हर 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 नर्मदे हर बोलो, नर्मदे हर, 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 नर्मदा मैया का किनारा बोलो, जय नर्मदे हर, नर्मदा मैया का किनारा बोले, जय नर्मदे हर, नर्मदे हर बोलो, 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 हर हर नर्मदे, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर, 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 गोपाल कृष्ण भगवान की, साम सदा शिव भगवान की, नर्मदा मैया की, नर्मदे नर्मदे. मग अशी असणारी नर्मदा मैया त्या ठिकाणी या भूतालावरती त्या ठिकाणी अवतीर्ण झाली. आता नर्मदा मैयाची खऱ्या अर्थानं ही झाली डोबळ मानानं आपल्या भाषेमध्ये उत्पत्ती. पण मार्कंडेय महामुनी आपल्या जीवनामध्ये जे काही प्रलय पाहिले, आणि त्या प्रत्येक प्रलयामध्ये 7 प्रलयाचं त्या ठिकाणी वर्णन केलंय. त्या 7 प्रलयामध्ये नर्मदा मैयाच्या जीवनामध्ये तिचा कशा पद्धतीनं नाश होत नाही, आणि ती नर्मदा मैया कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या तीर्थाचा नाश झाल्याच्या नंतर इथं स्थित राहते. या प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी वर्णन करत असताना असं सांगितलंय. बघा नर्मदा मैया इथं प्रत्येक तीर्थाचाच नाही तर मार्कंडेय महामुनी असं वर्णन करतात, ज्या वेळेला इथं प्रलय येतो, प्रलय आल्याच्या नंतर फक्त तीर्थ तर नाही तर समुद्राचा सुद्धा नाश होतो. पण
7 कल्पामध्ये सुद्धा नम्रता म्हणून तिचं नाव आहे अमृता, म्हणून तिला नर्मदा मैयाला अमृता सुद्धा म्हटल्या जातं. मग अशी असणारी नर्मदा मैया, तिचा कधी नाश नाही. मग ही नर्मदा मैया एका एका कल्पामध्ये खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं अक्षय राहिली, कशा पद्धतीनं भगवान शिवामध्ये विलीन झाली, या प्रत्येक तत्वाचं प्रत्येक कल्पाचं त्या ठिकाणी वर्णन आलं आहे. त्याचं त्या ठिकाणी आपण उद्याच्या कथेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कारण पहिल्या दिवशी लय लावून धरणात मजा नाही, म्हणून त्या माध्यमातून अगदी आज कमी कालावधीमध्ये आपण या ठिकाणी कथेला पूर्णविराम देणार आहे. कारण बरेच भाविक भक्त आज पहाटे उठले, आम्ही सुद्धा दिवसभर त्या ठिकाणी प्रवासामध्ये होतो. बऱ्याच जणांचे चेहरे सुद्धा सांगताय, बरेच चेहरे थकलेले असून सुद्धा नर्मदा मैयाच्या कृपेनं प्रफुल्लित आहे. काही चेहरे नाही का चाललं, मग ते तुम्ही डगळे टाकण्यापेक्षा आपण आवरून घेतलेलं बरं. असो, मी पुन्हा येईल हे म्हटल्यापेक्षा वेळेत राजीनामा दिलेला बरा, नाही का. असो, त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं चालत असेल हे नर्मदा महापुराण मार्मिक चिंतन कथा, मार्मिक चिंतन आपण बघतोय. ही कथा किम निमित्ताने सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या सगळ्यांचे परिचित असणारे ज्ञानेश्वर नंदगिरीजी महाराज अर्थात माऊली बाबांच्या 3 वर्ष 3 महिने 13 दिवस चालत असेल ह्या पायी परिक्रमेच्या निमित्तानं, या चातुर्मास संगतेच्या निमित्तानं ही कथा आहे. आपण एक दिवस का चातुर्मास का केला पाहिजे, काय महत्व आहे या चातुर्मासाचं, चातुर्मास स्नानाचं. गंगा मैयामध्ये या फक्त चातुर्मास सोडा, कार्तिक महिन्यामध्ये जर स्नान केलं तर त्याचं काय महत्व आहे, किती दिवस स्नान केल्याच्या नंतर काय महत्व आहे, याचं चिंतन आपण उद्या जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुनश्च एकदा मंचावरील सगळ्या गायक वादकांच्या चरणावरती अभिवादन आहे. आमचे प्रफुल्ल भाऊ केदारनाथ महाराज आहे, मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. जे काही चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे बरोबर असेल गुरुवर्यांचं, नर्मदा मैयाचं, भगवान शिवजीचं आणि आपल्या जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे. या ठिकाणी दोन्ही युट्यूब चॅनल आहे, दोन्ही युट्यूब चॅनलला मनापासून धन्यवाद. त्या ठिकाणी सगळ्यांनी आता आरती करता उभं राहायचं 2 मिनिटं. आनंद कंदे ब्रह्मा हरि हर शंकर, रेवा हरि शिव शंकर, रुद्री पालंती ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम पददायक, अभिनव पद चंडी मैया अभिनव पद चंडी. सुरनर मुनि जन सेवक, सुरनर मुनि जन सेवक, शारद पदवंती ओम जय जगदानंदे, ओम जय जगदानंदे. मैया जय आनंद कंदे ब्रह्मा हरि हर शंकर, रेवा शिव हरि शंकर, रुद्री पालंती ओम जय जगदानंदे. देवा द्रुमक वाहन राजत, वीणा वादंती मैया वीणा वादंती. झुमकत 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 जननन जननन जननन, रमती राजंती ओम जय जगदानंदी. देवी वाजत ताल मृदंगा, सुरमंडल रमती मैया सुरमंडल रमती. तोड़ी तान कुदरन कुदरन कुदरन, रमती सुरवंती ओम जय जगदानंदी. देवी सकल भुवन पूर आप विराजन, मैया निश दिन आनंदी. गावत गंगा शंकर
करे वाशकर तुम भव में तरती। ओम जय जगदान ओ मैया कंचन ताल विराजत अगर कपूरवाती मैया अगर कपूरवाती अमर घट में विराजत घट घाट विराजत कोटि रतन ज्योति। ओम जय जगदान मैया जी की आरती निस दिन पड़ गावे मैया निस दिन पड़ गावे रे बाजू का जग नर गा रे बाजू का जग नर बढ़त हर गढ़। ओम जय जगदान दे ओम जय जगदान दे मैया दयानंद कर दे ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिवार शंकर रुद्री पार्वती। ओम जय जगदान दे ओम जय जगदान दे ओम जय जगदान दे। हरि कथा नमस्कार नारायण वायुर बोले देवयानी नारायण बोले भगवान नमः नमः। तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव नित्यं तमेव उच्चते सर्वं मुगानि कैन वाचा मंजर वाग्रत्मनो बुद्धो करोणीयं सकलपरं मेनायने समरं अजुतं केदं नारायणं कृष्णतमरं वन्दे तीर्थमदं कविगौलं जनकेन। हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण। बोलो नर्मदा मैया की जय। सांब सदा शिव भगवान की गोपाल कृष्ण भगवान सियावर रामचंद्र भगवान नर्मदा मैया की नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सर्वांना या ठिकाणी सांगितलं खऱ्या अर्थानं बघा ज्या जागेचा महिमा जर आपल्याला समजला नाही तर आपण किती तीर्थयात्रा केली तरी उपयोग नाही। आपण पूर्ण नर्मदा परिक्रमा जरी केली परंतु नर्मदा परिक्रमेचं महत्व जर समजलं नाही तोपर्यंत या परिक्रमेचं सुद्धा संपूर्ण पुण्य या ठिकाणी भेटणार नाही। आणि हेही सांगतो जर तुम्हाला संपूर्ण पुराण संपूर्ण चिंतन जर समजलं तरी तुम्हाला सुद्धा एका परिक्रमेचं पुण्य या ठिकाणी भेटणार आहे। आणि हे पुण्य भेटून देण्याचं कार्य आज आपल्या महाराजांच्या मुखातून होईल। त्यामुळे मी विनंती करतो आज जरी महाराज काहींना शक्य नाही झालं मी आपली माफी मागतो। सकाळी 4 वाजेपासून या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची या ठिकाणी रूपरेषा चालू आहे। आपल्या रूपरेषेमध्ये या ठिकाणी थोडा चेंजेस असेल। नर्मदा मैयाच्या महाआरतीनंतर लगेच या ठिकाणी कथा या ठिकाणी आपण सगळं श्रवण करू। मी विनंती करतो आपण जरी दिवसभर या ठिकाणी जरी काही कार्य करता का जरी थकले असेल परंतु बघा आपल्याला फक्त या ठिकाणी किती दिवस फक्त अगदी 4 दिवस। आजचा दिवस तर गेला गेलेले दिवस परत येत नाही। आणि खरंच सांगतो तुम्हाला आता कंटाळा येत असेल परंतु 5व्या-6व्या दिवशी तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला इथली परत आठवण येईल। हे आमच्या सर्व कार्यक्रमाचा अनुभव आहे। म्हणून मी सांगतो इथं हा येतोपर्यंत पुण्याचे वाटेकरी व्हा। या ठिकाणी अन्नदानाची सेवा अनेक भक्तांनी केली आपले काही मान्यवर आहे त्यांच्या हस्ते त्याचबरोबर तुम्ही किमान या ठिकाणी आपली सर्व या ठिकाणी सेवा होईल पण आपण या ठिकाणी कथा श्रवण करण्याचं पुण्य या ठिकाणी घ्या। मी सर्वांना विनंती करतो आणि उद्यापासून या ठिकाणी सर्वांना जी वेळ या ठिकाणी दिली जाईल त्या वेळेनुसार सगळे कार्यक्रम होतील। यानंतर आजचा या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता झाली मी असं या सर्व ठिकाणी जाहीर करतो। यानंतर महाराजांना पुढे या ठिकाणी प्रस्थानासाठी या ठिकाणी परवानगी असेल। नर्मदे हर। मी यानंतर मी विनंती करतो